त्यामध्ये त्यांची निवड झाली त्याबद्दल मी माननीय श्री संजोग पाटील यांना विनंती करतो की आपण जयेश मोहन गावण यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान होतोय। रायगड जिल्ह्याचा वादळी वारा ज्वालामुखी खेळाडू नेत्र दीपक आणि खरोखर खूंकार केली करणारा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा उच्चेडे गावाची रेड मशीन अर्थात जयेश गावण आपल्या मामाच्या गावात सन्मान होतोय। भाज्याचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूचा। आताच मडा येथे झालेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूवर ज्याने शिक्कामोर्तब केला असा धडाडीचा खेळाडू। शुभेच्छा तुला पुढील स्पर्धेसाठी। धन्यवाद। पहिली चढाई चिन्मय पाटील कडून चढाई करतो श्रीराम गडपच्या प्रांगणात। विराज पाहायला मिळेल, यश पाहायला मिळेल, कौस्तुभ पाहायला मिळेल। दोन्ही संघांची जर्सी पाहिली तर कलर आहे एकच, परंतु मेहनत कोण घेईल? रक्ताचा कलर जरी सर्वांचा सारखा असला परंतु प्रत्येकाचं मन हे अलग अलग असतं, ध्येय प्रत्येकाचं अलग अलग असतं। तर उधाणलेला सागर आता किनारा शोधतोय। ही कडवी झुंज हे युद्ध आता छेडलं गेलंय। टिपलाय दाबाव आलाय। सामनाधिकारी तटस्थ आहेत गजानन पाटील सर ऑनलाईन मैदानात आल्यात। भालचंद्र पाटील सर सॉफ्टवेअर अपडेट झालाय। तर बघूया मैदानात कोण गाजवेल। अनुज कोटेकर निघालाय, एक उंच पुरा वादळी खेळाडू आणि मैदानावर आशेचा किरण असलेला काय टिपलाय। वादळ क्लब शहाबाद संघाकडून उचल बांगडी होते धामणी संघाच्या खेळाडूची। भयानक कार्यक्रम आज पाहायला मिळेल। मनोमनी कोण खुश होईल? चढाईसाठी वारंवार चढाई करतोय चिन्मय पाटील। विणेला स्पर्श होता तारा दशा संकाराव्या असा हा सामना तुम्ही पाहताय। रसिकांची चांगली गर्दी या स्पर्धेला। भरपूर मनुष्यबळ या स्पर्धेला पाहायला मिळते। जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे। शब्दाला धार नसावी, आधार असावी। तर धार असलेले शब्द मन कापतात, आधार असलेले शब्द मन जोडतात। चढाईची धुरा श्रीराम गडप संघाचा अनुभवी खेळाडू चढाई करतोय। हो इकडे प्रयत्न छान, एकीचं बल पाहायला मिळालं। चिन्मय पाटील पुन्हा एकदा चढाईवर कोपऱ्यावर आघात आणि स्वतः सुसाईड करून घेतोय। नस नस में जो खून बहे खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का। ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, असं श्रीराम गडप। की हसावं दिल खुलास, की हृदयाचा ठोकाही बेभान व्हावा। स्वतःला स्वतःसाठी थोडा तरी दिल द्यावा। दोन तीन असा गुणगुलाब हे मैदान सजलंय, गजबजलंय। रसिकांनी खाचा खच भरली क्रीडा नगरी। वापर केला जाईल यश पाटील
ज्याचा संघाला आधार तो कर्णधार वाशी संघाकडून. चढाई करेल श्रीराम गडप संघाकडून. मूर्ती लहान, वजन असेल 30-35च्या घरात, तर तुफानी वेगाचा श्रीराम गडप संघाचा खेळाडूचं नाव समजेल का? चोरी करतोय गुणांची साहिल कोटेकर मैदानात चमकला. नवीन खेळाडूची नावं सांगत चला, हे खेळाडू उद्याचं भविष्य. मॉन्टी नावाची आग मैदानात पेटली आहे आणि पुन्हा एकदा चढाईसाठी अनुज कोटेकर. इकडे सुद्धा आवाज चालू. अनुज कोटेकर लाग फिरकवतोय, हल्ला चढवतोय, परंतु माघार. काय रणनीती असेल. दोन गुणांची आघाडी गडप संघात. वापर केला जाईल यश पाटील, हे सुद्धा महागडा हत्यार. संघर्षाची रणभूत. काय अनुभव असेल. खोलवर चढाई. आता मात्र साहिल कोटेकर कपालीचा संघर्ष केलाय. थांबा सामना दिखाई. एक चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. श्रीराम गडप 5 वाशी 3. चढाई करेल अनुज कोटेकर. हो वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा पाला. बार रेड करेगा, झुकेगा नहीं साला अनुज कोटेकर. कमाल केले मैदानावर, परंतु आता मात्र कौस्तुभवर पूर्ण दारोमदार. 3-6. पुन्हा एकदा वापर केला जातोय. मध्यांतर होतोय. 3 गुणांची आघाडी श्रीराम गडप संघाकडे. श्रीराम गडप म्हटलं तर आठवण येते की अर्थातच अनिकेत कोटेकर. परंतु अनिकेत कोटेकर ज्यांनी अनेक मैदानं गाजवली, परंतु सध्या धूमकेतू झाला असं म्हणावं लागेल. बरेच मैदानावर आम्हाला त्याला पाहायला मिळत नाही, परंतु मैदानामध्ये उतरून धुळा उडवण्याची ताकद त्याच्यामध्ये. हा वेग आहे रायगड जिल्ह्याचा. परंतु वाघ जरी गुहेबाहेर आला नाही म्हणून वाघाचा दरारा कमी होणार नाही. वाघ कधी येऊन डरकाली फोडू शकतो अनिकेत कोटेकर. त्याचे मित्र, त्याचे समर्थक म्हणतात की अनिकेत कोटेकरने पुन्हा एकदा मैदानात वादळ निर्माण करावं. स्वागत आहे. श्रीराम गडप विरुद्ध झुंज चालू आहे. जय भवानी वाशी पे.
जरा आपले हात व्यवस्थित ठेवा. 240चा गोल्ड आहे. स्वागत आहे आपलं अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व श्रीराम गडप संघाचे समर्थक पॅन पंढरपूर गावचे सुपुत्र. स्वागत बघूया अनुज कोटेकर मैदानात आहे. लाजवाब केली हिमालयाच्या डोंगरात सोन्या चांदीच्या खाणी आणि अनुज कोटेकरची चढाई म्हणजे बकासूर बैलावानी जबरदस्त केले मैदानात चाललंय. उभा ठाकलाय आणि आता मात्र मध्य रेषा भेटणार. तोपर्यंत थांबवलं गेलं जय भवानी वाशीचे या खेळ. तर बघूया चिन्मय पाटील मनोज कोटेकर एक जबरदस्त कबड्डी प्रेमी रवी म्हात्रे आलेले आहेत. तुमचं सुद्धा स्वागत आहे. प्रत्येक स्पर्धेला आपण असताय. हो प्रयत्न करतोय आणि मात्र टिपला गेलाय तो साहिल कोटेकरला. आता मात्र इथे दत्ता निर्णायक क्षमता वाढवावी लागेल ती वाशी संघाला. अनिकेत कोटेकर आपण मैदानामध्ये आहात. स्वागत आहे आपलं. तर बघूया आता मात्र मैदान कोण गाजवेल. क्रीडांगण नंबर 2 वर 8-2 गुणफलक आपण पाहताय. 6 गुणांची आघाडी. पुढील होणारा सामना दुसरा पुकार अर्थातच क्रीडांगण नंबर ज्ञानेश्वर कोलवे आपण जयतेंद्राच्या चारी संघाला दुसरा पुकार. मनोज चढाईसाठी अनुज आता ही मात्र निर्णयात्मक चढाई असेल. 11-5-6 गुणांची आघाडी. वालवंटात हिरवळ शोधेल का आणि आता मात्र अनुज कोटेकर याला गारद केलंय. मैदानाच्या बाहेर उडवलं गेलंय. आता मात्र वेग धारण करेल. अर्थातच प्रणीत पाटील सर हार्दिक स्वागत आहे आपल्या खेळाडूंचे. क्रीडांगण नंबर 2 वर 2-11 क्षेत्ररक्षण छान वादळ क्लब शहाबाद 11-6. आता मात्र पूर्ण दारोमदार ज्याच्या खांद्यावर असा चिन्मय पाटील चढाईसाठी निघालाय. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत कामेश कोटेकरचं हे नाव अग्रेसर आहे. शांतता आणि आता मात्र भेदक मारा. कामेश कोटेकर उभा ठाकलाय. गडप गावाची अभिनेता भिंत अंबुजा सिमेंट से जो बनी है. जबरदस्त क्षेत्ररक्षण गडप. शेवटची 4 मिनिटं बाकी. 12-6-6-12. इकडे वादळ क्लब शहाबाद संघानं धामणी संघाला बुचकुल्यात पाडले. साहिल हे नाव रायगड मध्ये जर गाजवायचं असेल तर मेहनत. नजर हटी दुर्घटना घटी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण गारद केले साहिल कोटेकरला. स्पंदने वाढतायत. मनक्याला झिंझिने आणणारा सामना. मॉन्टी मात्र 1 गोल. गुणफलक किती आहे? 8-12. अजून सुद्धा अंदाज लावू नका. सामना रंगेल. ज्याची कुणाची बाईकची चावी हरवलेली आहे एकदा तपासा. आम्हाला सापडलेली कुणाची असेल तर घेऊन जाणार तर करंट मध्ये वस्तीला राहावं लागेल. काही भान विसरून गेलाय रसिकवर.
तर जागू दे तुझ्यातील आत्मशक्ती. चढाईसाठी निघालाय 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू साई कुटेकर. हा सुद्धा एक वेग आहे मैदानात. या वर्षीचा हंगाम गाजवला या खेळाडूंना. 8 नंबर शांत आहे पण तुफान आहे मैदानात. ज्याप्रमाणे पांडवादेवी रायवाडीचा अफानचं तुफान तुम्ही पाहिलं त्याच मैदानावर आज इतिहास घडेल का? हो हो आता मात्र उडवलाय खेळाडूचं नाव समजेल का? 3 नंबर जितेश सिद्धेश कोटेकर. कमाल केली आहे याला म्हणतात डॅश. मधला रशीद वर्ग जरा बाजूला करा. बाउन्सर मधला रशीद. शेवटची 2 मिनिटं बाकी. 13-8. संघ प्रशिक्षक निलेश पाटील सर कृष्ण नीती करावी लागेल. व्यूहरचना करा. पुन्हा एकदा अनुज कोटेकर थांबवला गेलाय. रंगलाय सामना मैदानात. हो हो टिपलाय. आघाडी निघाले 13-10. आणि आता मात्र साई कोटेकर चढाईसाठी. 13-10 10-13. चुकीला माफी नसेल. हो प्रयत्न काय केले. हाच टर्निंग पॉइंट ठरू शकतोय मैदानात साई कोटेकरचा. इतिहास रचलाय चिन्मय पाटील. इतिहास रचलाय. सुपर रेड 3 गुण. गुणबलक 14-13. टाळ्या रसिकांना आवडला असेल सामना तर वादळी गेली मैदानात. याला म्हणतात कबड्डी. काय माहोल झालाय. 14-13 13-14. चढाईची धुरा शिराब गडद. नवीन खेळाडूचा वापर केला जाईल. चौदा 13 लोण्याचा बोजा पडू शकतोय. संजीवनी घेऊन येईल का हा खेळाडू? हल्ला चढवला. संजीवनी मिळाली. याला कोण आतमध्ये कोण जाय बघा हाय कोण आतमध्ये
झालाच नाही. 2 लाखाखाली झालाच नाही. ए, सुनील! सुनील, time नाही झाला पटकन. बीबीएम कारावी ज्ञानेश्वर कोल्हे अंतिम पुकार क्रमांक नंबर 2 झुंजार तणी भरणा देशवंकर क्रमांक नंबर 1 अंतिम पुकार. जरा सर्वांनी मागे मागे व्हा. अनुज होता ना. ज्ञानेश्वर कोल्हे संघ उपस्थित झाला. टीबीएम कारावी आपण सुद्धा दूरवर चला. टीबीएम कारावी आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे. आपण चला जे रेषेच्या बाजूला आहे मागे व्हा. गुणाफलक 15-14. लाईनमॅन चला. महत्वाची चढाई 15-15. काय घडेल मैदानात. चला विसर वाजते. अशा तऱ्हेने सामना